आघाडी सरकारने केलेल्या या कृतीबद्दल भारतीय जनता पार्टी आणि मी तीव्र निषेध करतो आहे। आणि या घटनेमुळं जो महाराष्ट्र कलंकित झाला आहे, महाराष्ट्राची प्रतिमा देशभरात खाली गेली आहे, याला जबाबदार जे जे असतील, ज्यांनी अलिखित अशा बाबीला समर्थन केलं असेल त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे, गंभीर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सुद्धा मी माननीय एकनाथ शिंदेजी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींना करतो आहे। या गुन्ह्यामधले आरोपी तात्काळ पकडावे ज्यांनी या पद्धतीनं देशद्रोही गुन्हा केला आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी। यानंतर अशी कृती या महाराष्ट्रात होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी अशी विनंती मी करणार आहे। ज्या पद्धतीनं सुशोभीकरण केलं, लाइटिंग करण्यात आली आहे, हा प्रकार एकूणच गंभीर आहे। ज्या पद्धतीनं दहशतवाद्याचं उदात्तीकरण करण्याचं काम ज्याच्या कोणाकडनं होत आहे ते खूप गंभीर प्रकरण आहे। येणाऱ्या काळात या सगळ्या प्रकरणात भाजप काही आंदोलन वगैरे करणार? भारतीय जनता पार्टी सरकारला विनंती करताय की सरकारने तातडीनं यामध्ये जे अलिखित महाविकास आघाडी सरकारने ज्याला समर्थन केलं आहे, जे समर्थन ज्यांनी केलं ते आणि ज्यांनी ही कबर सुशोभित करण्याकरता काम केलं ते शोधून काढावं, तातडीनं शोधून काढावं। महाराष्ट्राच्या आणि देशासमोर त्याला कळावं की कुणी हे कृत्य केलं आहे आणि कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर प्रचंड म्हणजे देशद्रोहीसारखं हे कृत्य आहे, देशद्रोहासारखे कृत्य आहे। त्यामुळं गंभीर गुन्हे दाखल करावे आणि तेव्हाचं सरकार, उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी आतापर्यंत सांगितलं आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत, आमचं हिंदुत्व कोणी हिरावू शकत नाही, आमचं हिंदुत्व आम्ही कधी बाजूला सारणार नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही कधी मातीत मिसळणार नाही, त्यांचे विचार कधी आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही। त्यांनी ही कॉम्प्रोमाइज का केली? सत्तेची खुर्ची टिकवण्याकरता त्यांनी ही कॉम्प्रोमाइज का केली आणि का करावी लागली याचं स्पष्टीकरण जनतेला दिलं पाहिजे। आणि या घटनेला अलिखित कोण त्याच्यासोबत सरकारमध्ये होते त्यांचाही सरकारने शोध घेतला पाहिजे अशी या ठिकाणी माझी मागणी राहणार आहे। राहुल सर, ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी झाल्या, खरं तर याकूब मेमनची फाशी ज्यावेळी दिली होती त्यावेळी देखील एक तणावाचं वातावरण मुंबईत होतं। गेल्या 2.5 वर्षात राष्ट्रवादीकडे धग खातं होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। एक सेन्सिटिव्ह विषय असताना देखील त्यावर लक्ष ठेवणं किंवा एकंदरीत सगळी काळजी घेणं, तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी जातीय रंग किंवा येत्या काळात याला वेगळं वळण देखील लागू शकतं, ते देखील निष्काळजीपणा दाखवण्यात आलं? माननीय उद्धव ठाकरेजींनी ही कॉम्प्रोमाइज का केली याचं पहिलं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। राहिला प्रश्न, सरकारच्या अलिखित आदेशाशिवाय अशा घटना घडू शकत नाही राज्यामध्ये। पोलिसांचं इंटेलिजन्स हे लक्षात आलंच असेल, पोलिसांनी लक्षात आणून दिलंच असेल, तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी त्याला नेग्लिजन्स का केलं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। पण सर्वात महत्त्वाचं की जेव्हा राज्याच्या गुप्तचर विभागाने जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे कळवलं असेल किंवा गृहमंत्र्याला हे कळवलं असेल तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री गप्प का बसले, त्यांनी सुशोभीकरण का होऊ दिलं, उद्धवजींनी यांना कसं अलिखित समर्थन केलं, त्यांना खुर्ची टिकवण्याची एवढी त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागलं का? 4-5 घटना तर घडल्याच आहे की ज्या आपल्याला माहीत आहे सर्वांना की त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं। पण इथे तर हे तर प्रचंड मोठं त्या ठिकाणी उदाहरण आहे की उद्धवजींना कॉम्प्रोमाइज करावं लागलं। तर उद्धवजींनी स्पष्टीकरण केलं पाहिजे, महाराष्ट्र जनतेला त्यांनी सांगितलं पाहिजे की देशद्रोही मुंबईच्या जीवाशी उठलेले याकूब मेनन आणि ज्यांनी आपल्या मुंबईला उद्ध्वस्त करण्याचं, देशाला उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान केलं, मुंबईकरांच्या जीवाशी खेळणारे आणि आज
ही जी परिस्थिती निर्माण झाली या राज्यामध्ये की इथपर्यंत खाली जावं लागतं उद्धव ठाकरेजींना सरकार चालवण्याकरता, तर याचं उत्तर उद्धवजींनी दिलं पाहिजे की तुम्हाला गुप्तचर विभागाने कळवलं होतं का? मग राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय केलं? का होऊ दिलं असं? का याकूब मोननच्या कबरीला सौंदर्यीकरण होऊ देण्याचं काम तुम्ही केलं? तुम्ही या गोष्टीला टाळू शकत नाही, तुम्ही मुख्यमंत्री होता. तुम्ही अलिखित का परवानगी दिली त्यांना? का समर्थन केलं? तुमचे हिंदुत्व का जागा झालं नाही? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार का जागा झाला नाही? तुम्ही का हातात गदा घेतला नाही? तुम्ही का धनुष्यबाण हातात घेऊन त्या ठिकाणी सोडला नाही? आणि मग तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात, महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत, हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं. सागर नवीन सरकार येऊन साधारणतः 2-3 महिने होत आहेत. या कालावधीमध्ये गृह मंत्रालय स्वतः फडणवीस पाहत होते, त्यांची तितकी जबाबदारी नाही का? कारण की मुळात इंटेलिजन्सला सुद्धा ही गोष्ट समोर आली नाही. प्रसार माध्यमांमध्ये बातम्या आल्या, त्याच्यानंतर पोलिस आज जाऊन कारवाई करतात. तर तेव्हाच्या पोलिसांनी जे लपवलं असेल किंवा शोधलं असेल पण लपवलं असेल तर मग त्या पोलिसांनी या सरकारचं लक्ष आणून द्यायला पाहिजे होतं. असं आहे की शेवटी तेव्हा जेव्हा घटना घडली तेव्हा त्या सरकारला माहीत असेल, या सरकारला पोलिसांनी केव्हा लक्ष आणून दिलं हे पाहावं लागेल किंवा आणून दिलंच नाही का हे पाहावं लागेल. तुम्ही आत्ताच्या सरकारला दोषी धरू शकत नाही. जेव्हा सौंदर्यीकरण सुरू होतं, कोरोनाच्या संक्रमणाच्या काळामध्ये इतकी मोठी त्या ठिकाणी रेलचेल सुरू होती, तेव्हाचे गृहमंत्री किंवा तेव्हाचे मुख्यमंत्री यांना पोलिसांनी ब्रीफिंग केलं असेल. ही तेव्हाची जबाबदारी ठरतं, या सरकारची जबाबदारी ठरत नाही. या सरकारची जबाबदारी केव्हा ठरेल की आत्ता जेव्हा ही बातमी किंवा ही घटना समोर आल्यावर या सरकारने काय केलं याला जास्त महत्व आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन या घटनेमध्ये असलेल्या प्रत्येक आरोपीला शोधून त्या ठिकाणी कारवाई करून त्यांना गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करणे आणि अलिखित आदेश देणारे जे महाविकास आघाडी सरकारमधले कोण नेते होते, कोण यामध्ये होतं ते शोधणे हे सर्व नवीन सरकारचं काम आहे. काँग्रेसकडनं असा आरोप केला जातो की अफजल गुरु असेल किंवा अजमल कसाब असेल यांना जेव्हा फाशी दिली तेव्हा त्यांच्या डेड बॉडीज ह्या दिल्या नव्हत्या. सरकारनं त्यावेळेला काळजी घेतली होती. याकूबच्या वेळेला मात्र भाजप सरकार असताना डेड बॉडी दिली आणि मग त्याचं कबर त्या ठिकाणी झाली. ही सगळी भाजपची चूक आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. असं आहे, कब्रवर सौंदर्यीकरण करणे, कब्र आणि याकूब मेननच्या कबरेला सौंदर्यीकरण करणे, तिला सुशोभित करणे, तिला एखाद्या महापुरुषाप्रमाणे सजवणे, त्याचे जन्मदिवस करत असतील ते काय केलं असेल त्यांनी त्यांच्या लोकांनी. पण या पद्धतीने हे जर होत असताना कुणाची डेड बॉडी पुरवणे, कुणाची डेड बॉडी त्या ठिकाणी तिचा अपमान करू नये हे आपल्या संस्कृतीचं लक्षण आहे. पण त्या डेड बॉडीला जी देशद्रोही आहे, जे या मुंबईला त्यांनी छिन्न विछिन्न केला, अशा लोकांची त्या ठिकाणी डेड बॉडीला सौंदर्यीकरण करणे आणि त्याचं समर्थन सरकारने करणे, उद्धवजींनी त्याला अलिखित परवानगी देणे, उद्धवजींनी त्या ठिकाणी त्याच्या हिंदुत्व बाजूला सरून आपलं मुख्यमंत्रीपद टिकवणे, ह्या ज्या बाबी केल्या आहे ह्या दुःखदायक आहे, ह्या घटना वेदना देणाऱ्या आहेत. आणि म्हणून मी याचा निषेध केला आहे. खऱ्या अर्थाने ही प्रचंड वाईट घटना आहे, या महाराष्ट्राला लाजवणारी घटना आहे, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला खऱ्या अर्थाने दुःख देणारी घटना आहे आणि त्यामुळं आम्ही या कारवाईची मागणी केली आहे. हिंदी में बताइएगा जिस तरह का मराठी घेऊन मग हिंदी घेऊ. ऐक ना, माहितीमध्ये की असं म्हटलं की फक्त एक झाड फक्त कोसळलं होतं आणि जी मार्बल लावण्याचा जो सगळा प्रकार घडलेला आहे तो मार्बल हे 5 वर्षापूर्वी लावलं होतं. त्याला या ठिकाणी ट्रस्टीने परवानगी दिली होती. 5 वर्षापूर्वी हा प्रकार घडलेला आहे. आता राज्य सरकारने
होते त्या ठिकाणी जी लाइटिंग होती ती सगळी हटवलेली आहे. या संदर्भामध्ये एक चौकशी समिती नेमून जे जे यामध्ये आदेश देत होते त्या सर्वांवरती म्हणजे जे राजकीय असतील किंवा प्रशासकीय असतील ह्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? सरकारचं काम आहे कारवाई करणे. मी राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून ही घटना उद्धव ठाकरेच्या काळात घडली. उद्धव ठाकरेच्या काळामध्ये त्या कबरीचं सौंदर्यीकरण झालं. मी नवीन सरकारला विनंती केली आहे, या सौंदर्यीकरणाच्या काळामध्ये जे जे त्या सौंदर्यीकरणामध्ये जबाबदार असतील ते सर्व, आणि सरकारने अलिखित आदेश दिल्याशिवाय अशा घटना होत नाही, अशी हिंमतही कोणाची होत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांनी हिंमत केली, ज्यांनी अलिखित आदेश दिले असतील आणि मग उद्धवजींना पोलिसांनी ब्रीफिंग केलं असेल, कारण राज्याच्या अशा घटनाचं ब्रीफिंग एका मिनिटात गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्याला होत असतं. ते सरकार टिकवण्याकरता चूप बसले होते का? त्यांनी आपल्या संपूर्ण विचाराला तिलांजली देऊन हे होऊ दिलं का? याचे उत्तर उद्धवजींनी दिले पाहिजे, कारण मुख्यमंत्री ते होते. मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे राज्यात जनतेला उत्तर देणे. आणि अशा अशा असंवेदनशील घटनेमध्ये, या संवेदनशील घटनेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री जबाबदार असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी यांनी या बाबीचं उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेसने जे दोन आरोप केले, दोन मुद्दे आणखी आहेत की एक, ज्यावेळी अमेरिकेने हल्ला केलेला होता आणि जो आंतरराष्ट्रीय, आता अमेरिका वगैरे सोडून या घटनेबद्दल आपण बोलतोय, त्या घटनेबद्दल आम्ही तीव्र निषेध केला आहे. आणि अमेरिकेत काय झालं, लंडनमध्ये काय झालं, हे सर्व उदाहरणं देऊन अशी घटना तुम्ही लपवू शकत नाही. तुम्ही अलिखित परवानगी दिली आहे म्हणूनच या ठिकाणी सौंदर्यीकरण झालं आहे. तुम्ही जनतेला या घटनेचं उत्तर, ज्या घटनेबद्दल आपण बोलतोय त्या घटनेचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे. आणि नवीन सरकारने या केसमध्ये, या प्रकरणामध्ये तातडीनं आरोपी शोधून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली या पाहिजे. प्रकरणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी माफी मागावी अशी मागणी होती. भाजपची तीच भूमिका आहे. नाही, माफी खऱ्या अर्थाने हे तर प्रकरण इतकं गंभीर आहे की राज्याच्या जनतेची माफी मागितलीच पाहिजे उद्धव ठाकरेंनी. आणि उद्धवजींनी हेही केलं पाहिजे की तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे की होय, मी मुख्यमंत्री पद टिकवण्याकरता अशा अनेक घटनाचं, अशा अनेक ज्या हिंदुत्वाच्या विरोधी घटना आहे, ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या विरुद्ध घटना घडतात, या सर्वांचं मी समर्थन केलं आहे. हे जनतेसमोर कबूल केलं पाहिजे. हो, मला मुख्यमंत्र्यांचं पद टिकवायचं होतं, मला सरकार टिकवायचं होतं, आम्हाला सरकारमध्ये राहायचंच होतं. या महाराष्ट्रात काही झालं चालेल, किती देशद्रोह झाला चालेल, कोणी कसंही वागलं चालेल. त्यामुळं आम्हाला खुर्ची टिकवण्याकरता हे करावंच लागलं, हे एकदा मान्य करून टाकलं पाहिजे. आप हिंदी में जानना चाहेंगे, जो पूरा मामला सामने निकल कर आया है कि याकूब मेनन की कब्र को उसका सौंदर्यीकरण किया गया, बीजेपी प्रदेश अध्यक्ष के तौर पर आपकी क्या मांगे, कार्रवाई कैसी होगी? मैं माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से, हम लोग भारतीय जनता पार्टी के प्रदेश से डिमांड करते हैं, उनसे निवेदन करते हैं कि जब ये सौंदर्यीकरण हुआ था, उस सौंदर्यीकरण के समय में सरकार के अलिखित आदेश बगैर ये हो नहीं सकता. इतनी हिम्मत किसकी होती नहीं है जब तक सरकार का उसको समर्थन होता नहीं है. तो सरकार का किसका समर्थन ये सब घटना को था, सौंदर्यीकरण की विषय को लेकर था, उसका सब इंक्वायरी करनी चाहिए सरकार ने. जिन्होंने ये सौंदर्यीकरण किया उनको, कौन आरोपी है उनको देखना चाहिए, उनको तुरंत ढूंढ के निकालना चाहिए, उनको जेल में डालना चाहिए, उनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए कि दोबारा इस महाराष्ट्र की धरती पर, जो हमारे हिंदुत्व और संस्कृति की धरती है, हमारे मुंबई को जिन्होंने छलनी करने की कोशिश की, हमारे मुंबई को जिन्होंने मारने की कोशिश की, हमारे कितने लोग उसमें शहीद हुए. इसमें ऐसी घटना में सरकार क्यों चुप बैठी? सरकार का जो समर्थन था उसके लिए जवाबदार उद्धव जी है. उद्धव जी को ये कॉम्प्रोमाइज करना पड़ा कि सरकार का, ऐसे लोगों का अगर हम कार्रवाई करेंगे तो सरकार गड़बड़ हो जाएगी, राष्ट्रवादी कांग्रेस हमको छोड़ देगी.
अगर कड़ी कार्रवाई करते हैं तो ये डर के वजह से उन्होंने कार्रवाई नहीं की। और मुझे लगता है कि इस प्रकार की घटना इस महाराष्ट्र में होती है तो उसके लिए जवाबदार मुख्यमंत्री होते हैं, उनको ब्रीफिंग होती है रोज की ऐसी घटना हो रही महाराष्ट्र में, तो पुलिस ने निश्चित ब्रीफिंग की होगी, उनको बताया होगा कि ऐसा ऐसा हो रहा है, याकूब मेनन की कब्रों को हम सौंदर्यीकरण करने के लिए लोग वहाँ काम कर रहे हैं। वैसे समय वो चुप बैठे, इसलिए उन्होंने ऐसे अनेक उदाहरण महाराष्ट्र में है कि सरकार बचाने के लिए हिंदुत्व को बाजू रखना पड़ा, उनकी स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के विचार को बाजू रखना पड़ा। तो मुझे यही आज हमने सरकार से डिमांड की है, कार्रवाई करें और उद्धव ठाकरे जी ने महाराष्ट्र की जनता से माफी मांगे, महाराष्ट्र की जनता को बताए वो कि हाँ मैंने मुख्यमंत्री का जो पोस्ट है वो मेरे पास रहे, इसलिए हमने ये कॉम्प्रोमाइज की है। बावनवे साहब एक सवाल ये है कि आरोप हो रहा है कि कहीं ना कहीं बीजेपी का ही सरकार था जब याकूब को फांसी दी गई थी और बीजेपी ने। मैं आपको बार बार कह रहा हूं कि सौंदर्यीकरण की घटना को लेकर जो महाराष्ट्र की जनता में निंदा की जा रही है महाराष्ट्र जनता की ओर से, ये हमारे महाराष्ट्र के लिए आज तक की जो इतिहास की कई घटना उसमें से बहुत दुखदायी घटना है, ये निषेधार्ह घटना है। इसको हमने इसके लिए ये चर्चा हो रही है। अब कांग्रेस पार्टी अनेक उदाहरण देके इसको डाइवर्ट नहीं कर सकती, ये घटना को वो डाइवर्ट नहीं कर सकती। ये घटना महाराष्ट्र के लिए ये मुंबई के लिए और महाराष्ट्र के लिए बहुत निंदाजनक घटना है। मुझे लगता है ये महाराष्ट्र का पूरा जो जनता जो चिंता से है कि इस प्रकार से इस महाराष्ट्र में हुआ है, और उद्धव जी मुख्यमंत्री होने के समय हुआ है, जो शिवसेना प्रमुख की बात करते हैं, हिंदुत्व की बात करते हैं, हमारा हिंदुत्व कोई छीन नहीं सकता, हमारा हिंदुत्व कोई ऐसा है हमारा दूसरे पार्टी में नहीं है, हम हिंदुत्ववादी है, हम हिंदुत्व के लिए सारा करेंगे। जो ये उनका करनी में फर्क है, बोलने और करने में फर्क है, ये दिख रहा है। इसलिए मुझे लगता है कि उनके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए। आप बार महाराष्ट्रामध्ये सातत्याने ज्या कबरीमुळे वाद होतो, औरंगजेबाची कबर असेल आता याकूब मेमनची कबर असेल, या कबरी हटवण्याची मागणी भाजप करणार आहे का की त्या कायम ठेवण्यात येणार? सरकारने या अशा प्रकरण पुन्हा होऊ नये आणि या महाराष्ट्राची मान खाली जाणार नाही, आणि या ज्या मुंबई महाराष्ट्र संपवणाऱ्या महाराष्ट्राची मान खाली घालणाऱ्या घटना आहेत, ज्या घटनांनी महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत, अशा घटना पुन्हा या महाराष्ट्रात होणे याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी केली। शेवटचा प्रश्न क्या उद्धव ठाकरे हिंदुत्व के साथ समझौता कर रहे हैं? किया ही है, एक नहीं बार बार किया है। उन्होंने पूरे महाराष्ट्र के जनता का अपमान किया है, महाराष्ट्र की संस्कृति और विरासत का अपमान किया है, महाराष्ट्र को अपने मुख्यमंत्री पोस्ट को बचाने के लिए बहुत बार कॉम्प्रोमाइज किए उन्होंने, एक नहीं बार किए, और ये कॉम्प्रोमाइज जनता सहन नहीं कर सकती। ये कॉम्प्रोमाइज जो उन्होंने किया है कि याकूब मेनन की कब्रों को सौंदर्यीकरण करना, उसको सजावट करना, ये जो घटना हुई है ये महाराष्ट्र के लिए बहुत दुखदायक घटना है, दुख देने वाली घटना है, मुंबई को दुख देने वाली घटना है। और जिस मुंबई को खत्म करने की प्लानिंग जो लोग करते हैं याकूब मेनन जैसे, उनको मदद करना, ये उनके कब्रों को सौंदर्यीकरण करना, ये हमारे महाराष्ट्र में नहीं चलेगा, ये हम नहीं चलने देंगे। और निश्चित रूप से सरकार इसके ऊपर कड़ी कार्रवाई करना चाहिए, नहीं तो जनता रास्ते पे आएगी और जनता अपना काम करेगी। सर, देशभरात आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत आणि खास करून भाजप नसणाऱ्या ठिकाणी त्या धाडी सुरू आहेत। एक आरोप असा होतोय की केवळ केंद्रीय नियंत्रण वापर म्हणजे काही झोपडीवजा जागा ज्या आहेत त्या ठिकाणी 100-200 कोटी रुपयाच्या देणगी आढळल्या, त्याची मोठी कारवाई होते, मुंबईत देखील एक कारवाई होते, काय नेमकी याच्याबद्दल? त्याबद्दल मला काही माहिती नाही। चला थँक्यू.